हॅलो गाईज, तरी माझ्यासारखे बघतात तर ओळखत तर नमस्कार मंडळी, आम्ही डोंगराईला आलोय. दिसतंय का हेत ना? आता आम्ही ही आमची गोडी आणि आम्ही चाललोय. आणि हे मी हॅलो गाईज, तर आम्ही डोंगराईला चाललोय. अगेन्स्ट घेते सगळे. असू दे, मी काय हॅलो, ओळखताय का तुम्ही? ओळखत असला तर जरा सांगा मला, ठीक आहे? अँड स्टे ट्यून. आता आपण चाललोय आणि परत पण आम्ही एका गाडीवरून तिघे चाललोय, समजलं? कारण की आम्ही गरीब आहोत. इथनं ती औंधचं मंदिर 40 किलोमीटर. तर आम्ही आलो आहे डोंगराई मंदिर कडेगाव. हा, आणि आता आम्ही चाललेलो आहोत वरती पायऱ्या चढत. कुत्री माझ्यासारखे बघतात. आता एवढं चालून मी पॅन्ट उगच असली घालून आले, मग पॅन्ट अडकायला लागली ह्याच्यात. व्हिडिओ सांगताय तुम्ही? येत आहे का माझ्या? इतना म्हातारा कब हो गया मेरे को ही पता नहीं चला. आमची बहिणी म्हणत्या कशाला घेऊन आलाय हा, अशी आमची बहिणी भैयाला म्हणते. कधी पोचायचं? पोचलं वाटत अपेक्षा अजून होते की ट्रॅव्हलिंग ब्लॉग कधी टाकणार आहे. हे बघा ट्रॅव्हलिंग, म्हणून मी टाकत नाही. स्ट्रगल इज रिअल. धाप लागली, मेली तर समजून जा. लास्टचा व्लॉग पाहिलं चालू. हे आलं आलं आलं. इतने ऊंचाई पर है. देवाला डोंगराई देवी मंदिर. लोक थे काय तीर्थक्षेत्र कडेपूर. चौरंगीनाथ चांगला आहे आपला, डायरेक्ट गाडी जात्या बया. ए नदी दिसत्या. कुठलं धरण आहे? शेपटी दिसतीये त्याची फक्त. ते इथून वाचला कुठे? एवढा वर पळत आला, माझ्यापेक्षा जास्त स्टॅमिना आहे त्याच्याकडे. कुठला तरी किडा माझ्या चष्मावर येऊन बसला. घाण झाली आता चष्मा. असू दे, नवीन ब्लॉगर आहे, असं काय करायचं नसतं. कुठं पण ठरवलं चालतंय. काय बी रेकॉर्ड करू नको. काय बीच बघते ते लोक, चांगलं काय बी बघत नाहीत. असू दे, एवढी वाईट दिसत नाही. मोबाईल दे की जरा इकडे. स्नॅप टाकायचं का? तर मोबाईलचा मालक मोबाईल मागतोय, त्याच्यामुळं आता मी गरीब आहे हे तुम्हाला माहिती झाले, तर आपण मोबाईल देऊया आता. तर मंडळी, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील डोंगराई देवीचं मंदिर. कडेपूर गावातील कडासूर नावाच्या राक्षसाच्या त्रासामुळे गावास कडेपूर हे नाव पडले असे मानले जाते. कडासूर नावाच्या राक्षसाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली.
त्यानंतर तुळजाभवानीने डोंगराई देवीच्या रूपात डोंगरावरती अवतार घेतला. हीच ती डोंगराई देवी. डोंगराच्या मध्यावरती वसलेले हे मंदिर डोंगराईगड म्हणून ओळखले जाते. म्हणूनच ह्या मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे तो एक किल्ल्याच्या आकारासारखा आहे. आणि इतर वेळी तुम्हाला खूप शांतता बघायला भेटेल, पण ज्यावेळेस नवरात्र उत्सव असतो त्यावेळेस गडावरती भरपूर गर्दी असते. एकदम वरती आहे असं शांत. जर पीस पाहिजे असेल तर येऊ शकते तुम्ही इथे. सांगलीकर जवळच असतात. प्युअर सोल जवळ येतात, फक्त कुत्री कोणाजवळ पण येतात. हे काय फरशा मांडलेत. ही मी आहे दिसतीये. आता कोणीकडे चाललोय आपण? बिबट्याला मी मगाशी बिट्ट्या दादा म्हणले. ही पांढऱ्या कलरची झाड बघ कशी चांगली दिसते. ते फुलाचे झाड. तिकडं आलूया. फोटो सेशन. फोटो काढायला लागलोय. हा घेते दीदी. असं भावाचं लग्न झालं की असं सारखं ऐकायला लागते. दीदी ओ दीदी पडलो काय मारणार. कपल पोजेस कोणाला येत असले तर सांगा म्हटल्यावरती हा आलाय. येतात काय तुला? मी पोच सांगितले करते ते एक मी पडलो खाली. गिर गया था मैं. हात नीट हात सोड खाली. चलो हम जा रहे हैं. बाय बाय. चलते चलते. आता मी सांगली डिपेंड्स अपॉन लाईट की आपण कसं दिसतोय. हाय रे मांजर कुत्री कुत्री. चलो कसं गुरगारतोय तो. गेला तो तुम्हाला भूम याला. ए बोक्या ए बोक्या. घरला हा बिट्ट्या दादा. कसा दिसतोय खरोखरच दिसतोय रे. ही झाड लय भारी आहेत. असं प्री वेडिंग शूट करायला चांगली आहेत. आम्ही आता इथं गाडीवर फोटो काढायची घरी. तर बाय बाय.